श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री 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 स्वामी समर्थ म्हणतात, मी सगळीकडे आहे, मी कणाकणात व्यापून आहे, मीच पावन आहे, मीच आहे जल, गगनही मीच आहे, अक्कलकोटही मीच आहे, दोन्ही ध्रुवावर कैलास पर्वतावर मीच आहे, मी कुठेही गेलेलो नाही आणि जाणारही नाही, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वतः स्वामींनी सांगितलेले हे शब्द प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनाला भिडतात. आज निस्वार्थीपणे निर्मळपणे जे जे स्वामींची भक्ती करतात त्यांना माहिती असेल की स्वामी समर्थांची लीला ही अपरंपार आहे. या मोहमायेची दुनियेमध्ये, या कलियुगामध्ये, या मतलबी दुनियेमध्ये, या मतलबी काळामध्ये, या कर्मभूमीवरती स्वतः स्वामींचे विचार तेच काम करतात जे काम प्रत्येक माणसाने केले पाहिजे. आणि नक्कीच आज मनापासून ऐकून बघ, कारण की हेच विचार, हेच शब्द कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक घडवून आणू शकतात. तुमच्या मृत्यूनंतर जे जे तुम्हाला सोडून जाईल ते धन, पैसा आणि संपत्ती असेल, पण मृत्यूनंतर ही सोबत असेल ते तुमचे कर्म. तुमच्या हृदयातल्या मंदिरात काळोख असेल तर तुमच्या घरातल्या देवाऱ्यात दीप लावून फायदा नसतो. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाही, हे जितकं शक्य आहे तितकं सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या ममतेने जवळ घेणारे स्वामी समर्थांशिवाय कोणी नाही, स्वामी समर्थांशिवाय कोणी नाही. तुम्ही काळजी करू नका, तुमचं आयुष्य सुंदर आहे कारण स्वामींचे लक्ष तुमच्यावर आहे. आयुष्यात एखादी वाईट व्यक्ती अनुभव देऊन जाते तर चांगली व्यक्ती आयुष्यभर साथ देते. आणि जर कोणीच नसेल तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ही काळाची गरज आहे. हे तुझ्या नशिबामधील गोष्ट आहे की ज्या गोष्टी घडतात, ज्या गोष्टी घडवल्या जातात, ज्या गोष्टी घडणार आहेत त्या गोष्टी तुझ्या हितासाठी, त्या गोष्टी तुझ्या चांगल्यासाठी. आज एखादी वाईट गोष्ट तुझ्या आयुष्यामध्ये घडली असेल, तू त्याबद्दल विचार करत असशील की माझी चुकी काय आहे, माझ्यासोबत काय एवढं वाईट घडतंय, मला कोणी साथ का नाही देत आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काही काळानंतर तुला त्या गोष्टीचं नक्कीच त्या गोष्टीचं उत्तर मिळेल. वेळेचा खेळ आहे, या वेळेच्या खेळावरती प्रत्येक गोष्ट जर तू समजून घेतलीस तर या जीवनामध्ये कधीच रडण्याची वेळ येणार नाही. कारण की काळ इतका सामर्थ्यशाली आहे की जे की आपल्या अपेक्षेशिवाय, अपेक्षापेक्षा खूप चांगले आयुष्य घडवून जाते. तू आज विश्वास ठेवून तरी बघ, तू आज विश्वास ठेवून तरी बघ. ज्या गोष्टी तुला सतावत आहेत, ज्या गोष्टी तुला त्रास देत आहेत, त्या गोष्टी तुला कधीच त्रास सुद्धा देणार नाहीत, त्या गोष्टी तुला कधी सतावणार सुद्धा नाहीत. तू विश्वास ठेवून एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की स्वामी समर्थांचे विचार हे तरी तुला कधीच एकटं पडू देणार नाहीत, हे तुला कधीच एकटं पडू देणार नाहीत. आणि नक्कीच आज शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की हेच स्वामींचे विचार, हेच स्वामींचे शब्द कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा चमत्कार घडू शकतात, तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकतात. आणि नक्कीच शेवटपर्यंत ऐकून बघ. महत्त्वाचा मुद्दा, महत्त्वाचा टप्पा ऐकण्यापूर्वी आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचे हे स्वामींचे विचार पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकतोस, अगदी महत्त्वाचे काम करू शकतोस. तर नक्कीच या कर्मभूमीवरती आपल्या कर्मांचे खेळ काय आहे, आपल्या विचारांचे खेळ काय आहे. सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती तुला सांगतो. सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती, ती छोटी छोटी चिमुकली पोरं ज्यांच्या आयुष्यामध्ये काहीच नाहीये. आज त्यांच्या पुढे पाठी कोणी नाही, अपंग आहेत, अनाथ आहेत, आंधळे आहेत आणि नक्कीच त्यांना चालता फिरता येत नाही, हे जग बघता येत नाही आणि या वाईट परिस्थितीमध्ये एकटे पडलेले आहेत. ती वृद्ध माणसं ज्यांना वृद्धपणेमध्ये एकटं सोडून दिलेलं आहे, आज त्या लोकांकडे एका नजरेने सुद्धा कोणी पाहत नाही. कारण की आज प्रत्येक माणूस कुठे ना कुठेतरी आपले आयुष्य यशस्वी ठरवण्यासाठी, आपल्या आयुष्यामध्ये मेहनत करण्यासाठी व्यस्त झालेला आहे. आज प्रत्येक माणसाला या गोष्टी समजल्या पाहिजेत की आज जर प्रत्येक माणूस एकत्र आला तर आज कोणत्याही माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख येणार नाही. आणि स्वामींनी सांगितलं होतं की कलियुग हे खूपच वाईट युग होणार आहे. या युगामध्ये कुणीच कोणाचं नसेल, आपली जवळची लोक सुद्धा आपली नसतील. तर या वेळे काळात जर तू इतरांचा विचार करत असशील, जर आज तुझ्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद येत असेल तर नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद येणार, तुझ्या कुटुंबामध्ये सुद्धा आनंद येणार जर तुझे कर्म आणि तुझे विचार आणि तुझे कृत्य चांगले असतील. फुलना फुलाची पाखी, जर आज प्रत्येक माणसाने या गोष्टीला सहकार्य केलं, या
या मोहिमेला सहकार्य केलं तर त्यांना कधी रडण्याची वेळ येणार नाही, तर त्यांना कधी रडण्याची वेळ येणार नाही. तर नक्कीच या महत्त्वाच्या मुद्द्याला काही लोकांनी दुर्लक्ष केली, तर काही लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदतसुद्धा केली. ते म्हणजे आम्हाला माधुरी घाडे, त्यानंतर आम्हाला स्वप्नील कुमावत, अंगना चव्हाण या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम केले. आणि ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे संकट येणार नाही, असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन. आणि नक्कीच स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील, कारण की आज या लोकांनी त्या लोकांना मदत केलेली आहे ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये काहीच नाहीये, ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये निराशाशिवाय काहीच नाहीये. आज एका वेळच्या जेवणासाठी सुद्धा तरसतात, आज एका वेळच्या जेवणासाठी सुद्धा तरसतात, लोकांसमोर हात पसरतात. आणि हे दृश्य आपल्याला पाहायला मिळते मोठ्या मोठ्या शहर ठिकाणी, छोट्या छोट्या गाव ठिकाणी, आदिवासी वाड्या ठिकाणी, खेड्यापाड्या ठिकाणी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली ही परिस्थिती आहे. अंगावरती काटा येतो, हृदयाचे ठोके चुकतात, मनापासून वाईट वाटतं की आज या लोकांचा विचार करणार कोण. जर आज प्रत्येक स्वामी भक्त एकत्र आला, फुलना फुलाची पाखी, प्रत्येक स्वामी भक्ताने या गोष्टीला सहकार्य केलं, तर नक्कीच त्या लोकांना कधी रडण्याची वेळ येणार नाही, त्या लोकांना कधी निराश होण्याची वेळ येणार नाही. महत्त्वाचा मुद्दा, महत्त्वाचा टप्पा तर तुला सांगितला, पण या महत्त्वाच्या मुद्द्याला, या महत्त्वाच्या मोहिमेला मदत कशी करावी, तर खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुझ्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी महत्त्वाचे काम करू शकता, अगदी लाख मोलाचे काम करू शकता. तुझ्या अंतरात्म्यात आहेत स्वामी, ते तुला कधी हरू देणार नाहीत, या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाहीत. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला स्वामी स्वतः मार्ग दाखवत राहतील, त्यात तुला स्वामी स्वतः मार्ग दाखवत राहतील. पण स्वामींनी सांगितलेला मार्ग तू चुकू नकोस, स्वामींनी सांगितलेला मार्ग तू चुकू नकोस. कर्मांवरती, कृत्यांवरती आणि विचारांवरती लक्ष ठेव. आणि शेवटची विनंती हीच असेल की या महत्त्वाच्या मोहिमेला, या महत्त्वाच्या टप्प्याला दुर्लक्ष करू नकोस. खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुझ्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी महत्त्वाचे काम करू शकता. कर्म आणि कर्मांचे फेळे हे खूप महत्त्वाचे आहेत. या कलियुगामध्ये जो व्यक्ती त्या कर्मांच्या गोष्टींना समजून घेईल, तो व्यक्ती कधीच या जीवनामध्ये रडणार नाही, तो व्यक्ती कधीच या जीवनामध्ये रडणार नाही. महत्त्वाचा मुद्दा, महत्त्वाचा टप्पा तर तुला सांगितला, पण काळाचा खेळ आहे, वेळेचा खेळ आहे, क्षणोक्षणाचा खेळ आहे. प्रत्येक क्षणी फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, या जीवनामध्ये आपलं कोणी नाही, या जीवनामध्ये आपलं कोणी नाही. आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामी समर्थ आहेत, पण स्वामी समर्थ ही कायम सदैव म्हणतात, नको होऊस निराश, मी आहेच तुझ्या जवळपास. झाकून तुझे नयन कर चिंतन, बघ मी आहे तुझा विश्वास, बघ मी आहे तुझा विश्वास. डोळे बंद करून स्वामींचं ज्ञान घे, बघ तुझ्या डोळ्यासमोर सुद्धा स्वामी येतील, तुझ्या डोळ्यासमोर सुद्धा स्वामी येतील. मनापासून पुकारलंस तर प्रत्येक गोष्ट ही निर्माण होते, प्रत्येक गोष्टीमध्ये तुला स्वामींची साथ ही मिळणारच मिळणार. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, रिकाम्या हाती आणि आई त्या गोष्टी तुला कधीच मिळणार नाहीत, कारण की स्वामी परीक्षा घेतात. स्वामी परीक्षा घेतात की समोरचा माणूस त्या गोष्टीच्या गुणासाठी आहे की नाही, त्या गोष्टीच्या बरोबरीसाठी आहे की नाही. नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कष्ट आणि मेहनत केल्याशिवाय या जीवनात काहीच मिळत नाही. तसेच चांगले कर्म आणि चांगले दृष्टिकोन ठेवल्याशिवाय या आयुष्यामध्ये आनंद मिळत नाही. समाधानी राहा, सुखी राहशील, समाधानी राहा, सुखी राहशील. प्रत्येक गोष्ट स्वीकारण्याची ताकद ठेव, कधी रडण्याची वेळ येणार नाही. प्रत्येक गोष्ट स्वीकारण्याची ताकद ठेव, कधी रडण्याची वेळ येणार नाही. या वाईट काळामध्ये, या वाईट वेळेमध्ये कोणी सोबत असो वा नसो, या जीवनामध्ये नक्कीच स्वतः स्वामी तुझ्या सोबत असतील. तू फक्त विश्वास ठेव आणि शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की तुझं आयुष्य हे तू बदलणार आहेस, तुझं आयुष्य हे तू घडवणार आहेस. आणि काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुला समजून घ्यायच्या आहेत, ते महत्त्वाचा मुद्दा, ते महत्त्वाचा टप्पा तर मी तुला सांगणार आहे. फक्त दुर्लक्ष करू नकोस, आज शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. आणि स्वामींचे विचार तू मनापासून ऐकत आहेस, स्वामींचे विचार मनापासून आत्तापर्यंत ऐकत आहेस. या पुढील स्वामींचे विचार कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठी मदत देतील, कारण की कायम एक गोष्ट लक्षात ठेव, चांगलं ऐकणं, चांगलं भ्रमण करणं, चांगली सवय आपल्या मनामध्ये उतरवणं, या गोष्टी आपल्या आयुष्यासाठी चांगल्या आहेत. जेवढं वेळ ऐकशील तेवढं वेळ तुझ्यासाठी चांगला आहे, कारण की स्वतः स्वामींचे विचार हे तुला कधी एकटं पडू देणार नाहीत. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपल्या आई
वडिलांनंतर आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणी नाही आणि नक्कीच आपल्या चांगल्यासाठी आपल्याला सांगणारे स्वामींच्या विचारांशिवाय कोणी नाही, स्वामींच्या विचारांशिवाय कोणी नाही. या कलियुगामध्ये, या मतलबी दुनियेमध्ये, नक्कीच या कलियुगामध्ये, या मतलबी दुनियेमध्ये कधी अडकू नको. स्वामींचे हे जे विचार आहेत ते विचार कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये तुला खूप सारी मदत करून जातील. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एक खूप सुंदर गोष्ट तुला सांगतो, हे जीवन खूप सुंदर आहे म्हणून छोट्या छोट्या गोष्टींवर सतत नाराज राहू नये, म्हणून छोट्या छोट्या गोष्टींवर सतत नाराज राहू नये. प्रत्येक वेळी सगळं आपल्या मनासारखंच होईल असं नाही, पण म्हणून निराश होऊ नये, पण म्हणून निराश होऊ नये. काही वाईट प्रसंग येतात, काही माणसं न कळत दूर जातात, पण जे चांगले क्षण मिळाले आणि जे लोक आजही आपल्या सोबत आहेत त्यांची कदर करावी. वाईट दिवस कायम राहत नाहीत, वाईट दिवस कायम राहत नाहीत, म्हणून आशा ठेवून हसत राहावं, म्हणून आशा ठेवून हसत राहावं. एक मोठं उदाहरण अगदी सोप्या शब्दांमध्ये तुला सांगतो, एक मोठं उदाहरण अगदी सोप्या शब्दांमध्ये तुम्हाला सांगतो. समजा एक शेतकरी आहे, तो रोज आपल्या शेतात मेहनत करतो. एखाद्या वर्षी पाऊस कमी पडतो, पिकं नीट येत नाही, काही रोपे सुकतात, काही बियाणे उगवत नाहीत. जर तो शेतकरी म्हणाला सगळंच वाईट आहे आणि पूर्ण शेत सोडून दिलं तर पुढच्या वर्षी चांगलंच पीक कसं येईल, तर पुढच्या वर्षी चांगलं पीक कसं येईल. पण तो जर असा विचार करत राहिला, काही रोपे सुकली पण काही अजूनही हिरवी आहेत, गेल्या वर्षी चांगलं पीक आलं होतं, ते दिवस मी विसरायचे नाहीत, जेवढं माझ्या हातात आहे ते मी प्रामाणिकपणे करतो, पाऊस पुन्हा येईल, तर तो आशा सोडत नाही. जीवन ही असंच आहे, जीवन ही असंच आहे. कधी एखादी इच्छा पूर्ण होत नाही, कधी एखादं नातं तुटतं, कधी दिवस खूप कठीण जातात, पण म्हणून पूर्ण आयुष्यच वाईट आहे असं मानू नये, पण म्हणून पूर्ण आयुष्यच वाईट आहे असं मानू नये. जे लोक अजूनही आपल्या सोबत आहेत, जे क्षण आनंदाचे मिळाले होते ते आठवण राहिले पाहिजेत, ते आठवत राहिले पाहिजेत. हे दिवस पावसासारखे आहेत, हे वाईट दिवस पावसासारखे आहेत, ते येतात पण कायम थांबत नाहीत. म्हणूनच परिस्थिती कितीही कठीण असली तरी हसणं, आशा ठेवणं आणि जगणं सोडू नये, तर जगणं सोडू नये. आता नक्कीच या गोष्टीतून एक खूप मोठा अर्थ, खूप मोठं तात्पर्य समजलं असेल. या माणसाच्या जीवनामध्ये जे अत्यंत महत्त्वाचं आहे ते म्हणजे माणसाचा समजूतदारपणा, माणसाचा समजूतदारपणा. आज वाईट वेळ आली आहे, वाईट वेळ कायम राहणार नाही. जर आपण सातत्याने प्रयत्न केलं तर आपल्या मनासारखं सुद्धा घडणार आणि आपले जीवन आपल्या मनासारखं सुद्धा होणार. तो फक्त विश्वास ठेवून एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की हे स्वामींचे विचार, हे स्वामींचे शब्द कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक घालवणार, तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक घडवणार. म्हणून एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. या जीवनामध्ये कोण आपल्या सोबत आहे, कोण आपल्या सोबत नाही आहे, या गोष्टींवरती जास्त लक्ष देऊ नकोस, कारण की वेळेचा खेळ आहे. चांगली वेळ असल्यावरती आपल्या सगळेजण आपल्यासोबत असतील, पण वाईट वेळेमध्ये त्यातले मोजकेच लोक आपल्यासोबत असतील, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि म्हणूनच तुला सांगतो, इतरांच्या वाईट वेळेमध्ये त्याची चांगली वेळ बनून जा, पण इतरांच्या वाईट वेळेमध्ये साथ सोडू नकोस, कारण की या जीवनामध्ये त्या गोष्टी कायम ध्यानात ठेवल्या जातात, ज्या गोष्टी आपण वाईट वेळेमध्ये केलेल्या असतात, ज्या गोष्टी आपण वाईट वेळेमध्ये केलेल्या असतात. आणि नक्कीच आता स्वामींच्या विचारांकडे वळूयात, स्वामींच्या शब्दांकडे वळूयात. एक महत्त्वाचा मुद्दा, एक महत्त्वाचा टप्पा तर तुला सांगितला, पण या जीवनामध्ये जर नक्कीच तुला काही ना काहीतरी करायचं असेल, या जीवनामध्ये स्वतःची इच्छा पूर्ण करायच्या असतील, तर चांगले मार्गदर्शन हे दुर्लक्ष करून कधी चालणार नाही. या जीवनामध्ये मोहमायेची दुनियेमध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला अडकवून ठेवतात, खूप सारे असे मुद्दे आहेत जे मुद्दे आपल्याला अडकवून ठेवतात. ते म्हणजे मोह. मोह म्हणजे एखादी व्यक्ती, वस्तू, पद, पैसा किंवा भावनेबद्दल निर्माण होणारी अति आसक्ती. ही आसक्ती मनाला बांधून ठेवते आणि योग्य अयोग्य ह्याचा विवेक हरवते. मोक्ष म्हणजे मुक्ती मनाची, अहंकाराची आणि आसक्तीची, पण मोह माणसाला या मुक्तीपासून दूर नेतो. मोहाच्या आहारी गेल्यावरती निर्णय चुकतात, मूल्ये ढासळतात आणि शेवटी अधपतन होते. म्हणून जीवनात प्रगती आणि
आध्यात्मिक उन्नती ही हवी असेल तर मोहावर नियंत्रण ठेवणे हे आवश्यक आहे. आणि नक्कीच यावरूनच आपले एका स्वामी भक्ताची कथा सांगतो. नक्कीच हा महत्त्वाचा मुद्दा, त्यामुळे तुला पूर्ण समजून जाईल. एका गावात एक साधू राहत होता. त्याचा एक शिष्य होता, खूप बुद्धिमान आणि शांत स्वभावाचा. साधू नेहमी त्याला सांगायचा, मोह हा साखळी आहे, तो सोन्याचा असला तरी बांधतोच. एके दिवशी शिष्याला रस्त्यात एक सोन्याची साखळी सापडते. त्याने विचार केला, हे ठेवले तर माझं काही वाईट नाही, मी तर साधाच आहे. पण हळूहळू त्याला लक्ष साधूतून कमी होऊ लागलं. तो सतत त्या साखळीची काळजी करू लागला. कुणी पाहिलं तर, चोरी झाली तर, हरवली तर. एक दिवस साधूने विचारलं, तू इतका अस्वस्थ का आहेस? शिष्य म्हणाला, गुरुजी, मी काही चुकीचं केलं नाही, पण मन शांत नाही. साधू हसून म्हणाला, साखळी तू घातली नाहीस, पण साखळीने तुला बांधलं आहे. हे ऐकून शिष्याने ती साखळी नदीत फेकून दिली. त्या क्षणी त्याला पुन्हा शांतता मिळाली. तात्पर्य एकच होतं, मोह हा वस्तूचा नसतो, तो मनाचा असतो, जो आपल्याला बांधून ठेवतो. ते सोडल्याशिवाय खरा आनंद आणि मुक्ती मिळत नाही. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपल्या गरजा पूर्ण करा, पण त्या गरजांना मोहामध्ये बदलू नका. आज जे काही आपल्याकडे आहे, कदाचित त्या गोष्टींमध्ये आपल्याला समाधान मानलं पाहिजे. आणि समाधान मानल्यानंतरच आपल्याला कुठे ना कुठेतरी त्या गोष्टींचा फरक हा नक्कीच जाणवेल. स्वामी समर्थांचे विचार आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहे. आज बराच वेळ काढून ये, कारण की आज स्वामी समर्थांचे विचार कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये तुझा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकणार आहेत. आणि जर आज तू वेळ दिला नाहीस तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते. आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेव, वेळ निघून गेल्यानंतर सुचलेला विचार, योग्य निर्णय किंवा पश्चाताप याचा फारसा उपयोग होत नाही. जसं शेतात पिकं जळून खाक झाल्यानंतर पडलेला पाऊस त्या पिकांचा पुन्हा जिवंत करू शकत नाही, जसंच नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जसं शेतात पिकं जळून खाक झाल्यानंतर पडलेला पाऊस आणि त्या पिकांना पुन्हा जिवंत करू शकत नाही, तसंच संधी निघून गेल्यानंतर केलेला विचार परिस्थिती बदलू शकत नाही. जीवनात वेळेचं महत्त्व फार मोठं आहे. योग्य क्षणी घेतलेला निर्णय यश देतो, पण उशिरा घेतलेला निर्णय कायम खंत देतो. म्हणून विचार, कृती आणि निर्णय हे वेळेवरच झालं पाहिजे. एक सारांश तुला सांगतो, मानवी जीवनात वेळ ही सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. प्रत्येक संधी, प्रत्येक नातं, प्रत्येक काम याला योग्य वेळ असते. जेव्हा आपण आळस, भीती किंवा दुर्लक्षामुळे योग्य वेळी कृती करत नाही, तेव्हा नंतर पश्चाताप करून काही साध्य होत नाही. उशिरा आलेला शहाणपणा, उशिरा केलेली माफी, उशिरा घेतलेला निर्णय हे सर्व व्यर्थ ठरतात, कारण त्या वेळीची किंमत संपलेली असते. जसे जळालेल्या पिकांवर पडलेला पाऊस शेतकऱ्याला उपयोगी पडत नाही, तसेच वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार जीवनात फारसा बदल घडवू शकत नाही. म्हणून प्रत्येक क्षणांची किंमत ओळखून योग्य वेळ आणि योग्य कृती करणे हे यश आणि समाधानाचे रहस्य आहे. आणि त्यातल्या त्यात आपला एका शेतकरी स्वामी भक्ताची कथा तुला सांगतो. एका गावात रामू नावाचा शेतकरी होता. तो मेहनती होता, पण त्या मुलाचं गणू आळशी आणि बेफिकीर होता. त्याचा मुलगा गणू आळशी आणि बेफिकीर होता. एक वर्षी उन्हाळा फार कडक पडला. रामूने गणूला सांगितलं, बाळा, विहिरीत पाणी आत्ताच शेतात सोडूयात. बाळा, विहिरीत पाणी आहे, आत्ताच शेतात सोडूयात. पिकांना पाणी मिळालं नाही तर ती जळतील. गणू म्हणाला, उद्या करूया ना बाबा, आज खूप थकलो आहे. असं करत करत काही दिवस गेले. उष्णतेने पिके कोमजली आणि अखेर जळून गेली. काही दिवसांनी मुसळधार पाऊस पडला. गणू आनंदाने म्हणाला, बाबा, आता तर सगळं ठीक होईल. रामू दुःखीपणे म्हणाला, बाळा, हा पाऊस आता व्यर्थ आहे. वेळ निघून गेली. ज्यावेळी पाणी हवं होतं त्यावेळी आपण दिलं नाही. आता पीक परत येणार नाही. त्या दिवशी गणूला वेळेचं महत्त्व समजलं. योग्य वेळी केलेली कृती फळ देते. उशिरा आलेला विचार आणि उशिरा मिळवलेली मदत दोन्ही निरुपयोगी ठरतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. या जीवनामध्ये नक्कीच या गोष्टी लक्षात ठेव. आज तुझ्याकडे वेळ आहे, त्या वेळेचं नक्कीच चांगलं
चांगल्या गोष्टींमध्ये रूपांतर कर. आज स्वतःसाठी वेळ दे. आज नक्कीच तुझ्या कामासाठी वेळ दे. आज नक्कीच तुझ्या क्षमतेसाठी वेळ दे. या जीवनामध्ये बघ मग कधी कोणासमोर तुला हात पसरावायला लागणार नाही. आणि स्वामी समर्थांचे विचार आणखीन बरंच काही सांगून जातात. स्वामी समर्थांचे शब्द असं बरंच काही सांगून जातात. आज ज्या गोष्टी आपल्याकडून घडलेल्या आहेत आपण त्या गोष्टींची माफी मागतो, पण आज आपलं भविष्य आपल्या हातात आहे. त्या गोष्टी तुला सुधारायच्या आहेत तर नक्कीच आज तुझ्या जीवनामध्ये तुला स्वामी समर्थांचे विचार हे तुझ्या नक्कीच नतमस्तकामध्ये ठेवायला लागतील. स्वामी समर्थांचे विचार हे कायम तुझ्या मनामध्ये ठेवायला लागतील. कारण की भूतकाळ हा आधीच घडून गेलेला असतो. त्यातील चुका, अपयश, चुकीचे निर्णय आणि गमावलेल्या संध्या हे आपण परत जाऊन बदलू शकत नाही. कितीही पश्चाताप केला तरी कालचा दिवस परत येणार नाही. परंतु वर्तमान काळ आपल्या हातात असतो. आज आपण घेतलेले निर्णय, केलेली मेहनत, शिकवलेले धडे आणि बदललेली सवय हे सर्व आपल्या भविष्याला आकार देतात. भूतकाळ आपल्याला शिकवतो पण भविष्य घडवण्याची ताकद वर्तमानात असते. म्हणून भूतकाळावर रडत बसण्यापेक्षा त्यातून शिकून आज मेहनत करणे हे अधिक महत्त्वाचे आहे. जीवनात प्रत्येकाच्या वाट्याला चुका, अपयश आणि अडचणी येतात. अनेकदा माणूस भूतकाळातील गोष्टींमध्ये अडकून पडतो. मी तेव्हा असं केलं असतं तर, मी ती संधी गमावली नसती तर, अशा विचारांनी तो स्वतःलाच त्रास देतो. पण सत्य हे आहे की भूतकाळ हा बदलता येत नाही. तो फक्त अनुभव आणि शिकवण देतो. जर आपण त्या अनुभवांमधून धडा घेतला आणि वर्तमानात सकारात्मक बदल केले तर भविष्य नक्कीच उज्ज्वल होऊ शकते. आजची मेहनत, आजचा संघर्ष, आजची चिकाटी हेच आपल्या उद्याच्या पैशांचे बीज आहे. कालच्या चुका आपल्याला थांबवण्यासाठी नसतात तर अधिक शहाणपणेमुळे पुढे जाण्यासाठी असतात. म्हणून भूतकाळावरती खंत करण्याऐवजी वर्तमानात कृती करा. कारण आज घेतलेला योग्य निर्णयच उद्याचे सुंदर भविष्य घडवते. आणि नक्कीच एका अमोल स्वामी भक्ताचं, एक छोटंसं स्वामी भक्त आहे, त्याचा अनुभव सांगतो. त्याच्या आयुष्यामधील घडलेला चमत्कार सांगतो. अनुभव नावाचा स्वामी भक्त होता. तो अभ्यासात फारसा लक्ष देत नसे. मित्रांसोबत वेळ घालवणे, मोबाईल वापरणे यामध्ये त्याचा वेळ जायचा. 12वीच्या परीक्षेत तो नापास झाला. त्याला खूप वाईट वाटलं. तो सतत म्हणत होता, जर मी आधी अभ्यास केला असता तर आज हे झालं नसतं. काही दिवसात तो निराश झाला. पण एक दिवस त्याच्या वडिलांनी त्याला शांतपणे सांगितलं, बाळक, काल बदलता येत नाही पण आजपासून तू बदलू शकतोस. ही गोष्ट अमोलच्या मनाला लागली. त्याने ठरवलं आता भूतकाळावर रडायचं नाही. त्याने रोज नियोजन करून अभ्यास सुरू केला. मोबाईल बाजूला ठेवला. वेळेचे व्यवस्थापन केले आणि मेहनत घेतली. पुढच्या वर्षी तो चांगल्या गुणांनी पास झाला. पुढे शिक्षण पूर्ण करून तो सरकारी अधिकारी झाला. या कार्यक्रमात त्याने सांगितलं, मी माझा भूतकाळ बदलू शकलो नाही पण आज मेहनत करून मी माझं भविष्य नक्की बदलू शकलो. भूतकाळ आपल्याला थांबवण्यासाठी नसतो तर शिकवण्यासाठी असतो. भविष्य आपल्या हातात असतं पण आज जे आपण करतोय त्या गोष्टींवरती आपल्याला लक्ष द्यायला हवं. त्या गोष्टींवरती कुठेतरी आपल्याला पूर्णपणे लक्ष द्यायला हवं. आज ज्या गोष्टी तू करतोयस ना त्या गोष्टी तुझं भविष्य आहे. ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्यांचा नक्कीच विचार करून काहीच उपयोग नाहीये. नक्कीच स्वामी समर्थ सांगतात, आज ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टी तुला काही ना काहीतरी शिकवून जातील. त्या गोष्टी तुला अनुभव देऊन जातील आणि अनुभवातूनच तर माणूस हा योग्य बनतो. अनुभवातूनच हा माणूस तर हा श्रेष्ठ बनतो. आणि तो अनुभव तुला मिळालेला आहे तर नक्कीच त्या अनुभवाला लक्षात घेऊन तुझ्या आयुष्यामध्ये पुढच्या पाऊलवाटा चालव आणि तुझं आयुष्य सुद्धा बदलणार. तू फक्त आज शेवटपर्यंत ऐकून बघ. स्वामींचे विचार ऐकणार आहेस, जे स्वामींचे संदेश ऐकणार आहेस, ते विचार, ते स्वामींचे संदेश तुला योग्य ते मार्गदर्शन देतील. पण त्यासोबत या आयुष्यातील सर्वात मोठी कथा सुद्धा तुला समजणार आहे. या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट सुद्धा तुला समजणार आहे. नेहमी माणसाच्या आयुष्यामध्येच दुःख का? नेहमी माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख आले तर ते एकट्यालाच का सोसावे लागते? नेहमी जर आपण वारंवार स्वामींची भक्ती करतोय तरी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये दुःख का? अरे असे बरेच प्रकारचे प्रश्न प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनात पडतात. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला आज मिळून जाणार आहे. तू फक्त शेवटपर्यंत ऐक. आणि जर नक्कीच तुला कोणत्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुझा प्रश्न टाकू शकतोस. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या कलियुगातील सर्वात पहिली एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. दुसऱ्याचं ऐका
दुसरं जे काही सांगतोय ते ऐका, शांतपणे ऐका. पण त्या गोष्टी आचरणात आणण्यापूर्वी त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोला. विवेकाने त्या सल्ल्याची पारख करा. त्याआधी आचरणात आणू नका. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. सध्याच्या कलियुगामध्ये आपली जवळची लोकच आपला पाय खेचत आहे. या वेळेमध्ये जर आपल्याला पुढे जायचं असेल, या वेळेमध्ये जर आपल्याला यशस्वी ठरायचं असेल, तर त्यासाठी मनातल्या मनात एवढं ठरव की ज्या गोष्टी मी माझ्या आयुष्यामध्ये करणार आहे, ज्या गोष्टी मी माझ्या आयुष्यामध्ये सोसवणार आहे, ज्या गोष्टींचा अनुभव मी घेणार आहे, ज्या गोष्टी माझ्या सामोरे येणार आहेत, ज्या गोष्टींना मी लढा देणार आहे, त्या गोष्टींचा विचार मी वारंवार करीन. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, इतरांचं कधी ऐकू नकोस. तुझ्या मनातील शक्ती तुला काय म्हणते, या गोष्टी बरोबर आहेत की नाहीत, या गोष्टी तुझं मन काय बोलतोय, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की माणूस माणसासोबत खोटं बोलू शकतो, आपण स्वतःच्या मनासोबत कधीच खोटं बोलू शकत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. इतर माणूस कधी पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवतो की आपल्या आयुष्यामध्ये जे काही आहे ते कोणाला सांगायचं नाही. ही गोष्ट लाख मोलाची खरी आहे. या गोष्टीची कोणालाच पर्वा नाहीये की तुझ्या आयुष्यामध्ये काय घडतंय. प्रत्येक माणूस या गोष्टीची पर्वा करेल की तू तुझ्या आयुष्यामध्ये काय करतोयस. 100% खरी गोष्ट आहे. आई आणि वडिलांनंतर, परमेश्वरानंतर आपला विचार करणारी लोक या जगामध्ये तुला मिळणार नाहीत, आणि मिळाले तरी ते नशिबाने तुला मिळतील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या कलियुगामध्ये माणूस ओळखायला शिकलास ना तर कधीच रडण्याची वेळ येणार नाही. या कलियुगामध्ये माणूस ओळखायला शिकलास ना तर कधीच एकटा पडण्याची वेळ सुद्धा येणार नाही. वेळ आणि वेळेतील परिस्थिती फक्त जाणून घे. कारण की शरीरापेक्षा मन हे श्रेष्ठ आहे. मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. पण त्या बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आत्मा आहे, आणि आत्मा म्हणजेच ईश्वर आहे. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, परमेश्वराने आपल्या आयुष्यात सर्व काही दिलेलं आहे. आपल्याला फक्त सर्व काही घडवायचं आहे, सर्व काही घडवून आणायचं आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यामध्ये काही गोष्टी घडत असतील, काही गोष्टी तुला शिकवणी देत असतील, तर त्या गोष्टी तुझ्या अंतरात्म्यातून येत आहेत. त्या गोष्टी तुला अंतरात्म्यातून शिकवल्या जात आहेत. कारण की तिथे परमेश्वर स्वतः वास करतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुला सुखरूप हात देवाने दिलेले आहेत, तुला सुखरूप पाय देवाने दिलेले आहेत, तुला सुखरूप डोळे देवाने दिलेले आहेत. तुला सर्व काही बघता येतंय, सर्व काही करता येतंय, तुला फक्त करायचं आहे. या आयुष्यामध्ये जेवढं काही माणसाने कठीण बनवून ठेवलेलं आहे तेवढं कठीण हे आयुष्य नाहीये. तू फक्त प्रेमळपणाने जगून बघ, तू फक्त निर्मळपणाने जगून बघ. माहिती आहे सुरुवातीला कठीण वेळ येणारच, पण बोलतात ना, कठीण वेळ आल्याशिवाय चांगल्या वेळेची किंमत समजत नाही, आणि चांगली वेळ आल्यानंतर कठीण वेळेची किंमत आपल्या लक्षात राहत नाही. जर नक्कीच तुला या कलियुगामध्ये भाग्यवंत ठरायचं आहे ना, तर प्रत्येक गोष्ट ही विचार करूनच त्या गोष्टीबद्दल काही ना काहीतरी मार्ग काढ. आणि नक्कीच ज्या गोष्टी मी तुला आता यापुढे सांगणार आहेत ते गोष्टी चुकून ही दुर्लक्ष करू नकोस. कारण की स्वामींना माहीत आहे तू विद्वान आहेस, पण नुसती तुझी शक्ती, नुसती तुझी बुद्धी ही तुझी उपयोगी येत नाही. त्याला बरोबर श्रद्धा आणि विश्वास पण पाहिजे. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ज्या माणसामध्ये स्वामींबद्दल श्रद्धा आणि विश्वास आहे त्याच्या आयुष्यामध्ये कधीच बुद्धीची काय, त्याच्या आयुष्यामध्ये कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडत नाही. या गोष्टी सुरुवातीला सांगितल्या, यातील काही गोष्टी तुम्हाला समजल्या असतील, काही गोष्टी तुम्हाला प्रश्न पाडलेले असतील, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या पुढील फक्त 15 ते 20 मिनिटं आज स्वामींसाठी काढ. त्या 15 ते 20 मिनिटांमध्ये तुला तुझ्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं मिळतील, तुला तुझ्या प्रत्येक अडलेल्या अडचणीची उत्तरं मिळतील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आयुष्याचा अनुभव तू आज घेणार आहेस, या आयुष्याच्या अनुभवातून तू भाग्यशाली ठरणार आहेस. म्हणून शेवटपर्यंत नक्कीच ऐक. भाग्यवंत 100% ठरशील.
डोळे बंद करून स्वामींचे नाव घे. प्रत्येक कठीण वेळेमध्ये स्वामी तुझी साथ देतील. बोल श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुला सांगणार आहे. त्या सर्व गोष्टी तू दुर्लक्ष करू नकोस. या आयुष्यामध्ये अत्यंत मोठी चूक काय आहे? या आयुष्यामध्ये सर्वात मोठी अशी एक चूक आहे, जी चूक तू केली असशील तर आयुष्यामध्ये तुला लवकर कधी यश प्राप्त होणार नाही. आयुष्यामध्ये तुला बरेच गोष्टी सहन कराव्या लागतील. तर ती चूक तुला सांगतो, चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. या चुका जर तुम्ही केल्या असतील तर लवकरात लवकर परमेश्वराकडून माफी मागा. आयुष्यामध्ये सर्वात मोठी चुकी म्हणजे आई वडिलांचे अपमान. जर आयुष्यामध्ये तू आई वडिलांचे अपमान करतोयस तर तू एक माणूसच नव्हे तर या माणुसकीच्या धर्माला सुद्धा तोडून टाकतोस. खर तर या जीवनाचे मुख्य व्यक्ती म्हणजे आपले आई वडील. देवाच्या पहिले ज्या व्यक्ती येतात ते सुद्धा आपले आई वडील असतात. कारण की आपले जन्मदाते, या आयुष्याला सुरुवात देणाऱ्या व्यक्ती ते म्हणजे आपले आई वडील. आणि त्या आई वडिलांचा जो व्यक्ती अपमान करतो तो आयुष्यामध्ये कधीच खुश राहत नाही. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. आई वडिलांना कधीही चुकूनही दुखवू नका. जर यापूर्वी तुमच्यामुळे आई वडिलांना दुःख झाले असतील तर त्यांच्याकडून क्षमा मागा. परमेश्वरासमोर हात जोडा, स्वामींसमोर हात जोडा, त्यांच्याकडून मनापासून माफी मागा की यानंतर मी माझ्या आई वडिलांना कधी कोणत्या प्रकारचे दुःख होऊन देणार नाही. कारण की ज्या व्यक्तीने स्वतःच्या आई वडिलांना दुखावले त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे यश प्राप्त झाले नाही. तो व्यक्ती कधी या आयुष्यामध्ये पुढे गेला नाही. आणि दुसरी चूक म्हणजे कोणत्याही गोष्टीला बघून, कोणत्याही दुःखाला बघून वाईट मार्गाला जाणे. कधीही या आयुष्यामध्ये वाईट मार्गाला जाऊ नका. या आयुष्यामध्ये दोन अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, ज्या स्वामींनी घडवलेल्या आहेत. आपला मन आपल्या हातात आहे, आपले जीवन आपल्या हातात आहे. स्वामींनी दोन मार्ग बनवलेले आहेत, एक चांगला मार्ग, एक वाईट मार्ग. मार्ग आपल्याला निवडायचा आहे. परिस्थिती चांगली असेल तर तू चांगल्या मार्गावरती चालत असशील तर तुझे दिवस चांगलेच येणार. पण परिस्थिती चांगली नाही म्हणून तू वाईट मार्गावरती जात असशील तर ती तुझी चुकी आहे. ती चुकी लवकरात लवकर सुधार. या आयुष्यामध्ये कधीही कोणत्या महिलेचा अपमान करू नकोस, महिलेला ठेच पोचवू नकोस. जर तुझ्याकडून चुकी घडली असेल क्षमा माग. समोरच्याकडून चुकी घडली असेल तर सोडून दे. समोरच्याची चुकी त्याला समजव. जर नाही समजला तरी सुद्धा सोडून दे. तू फक्त तुझ्या मार्गावरती चालत राहा. सातत्याने तू तुझ्या चांगल्या यशाच्या मार्गावरती चालत राहा. बघ आयुष्यामध्ये तू कसा भाग्यवंत ठरशील. या काही 2-3 गोष्टी आहेत ज्या गोष्टी जर तू चुकला असशील तर स्वामींकडून लवकरात लवकर माफी माग. कारण की या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. वाईट मार्गाच्या कधीही नादी लागू नकोस. आयुष्यामध्ये जे काही करतोस त्याचा विचार कर. आज थोडा वेळ स्वतःला दे. थोड्या वेळात तू स्वतःबद्दल विचार कर की मी आयुष्यामध्ये जे काही करतो त्यात काही ना काहीतरी चुकीचं आहे का, कुठे मी चुकतोय का. आणि जर चुकत नसशील तर सातत्याने तुझ्या मार्गावरती चालत राहा. 100% येणाऱ्या वेळेत तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख सोसावे लागणार नाही. तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख होणार नाही याची गॅरंटी मी सुद्धा देतो. कारण की स्वतः स्वामींनी कधीही कोणासोबत असे केले नाही की कोणाच्या आयुष्यामध्ये एका चांगल्या व्यक्ती जे चांगले कर्म करतो, सातत्याने योग्य मार्गावरती चालत आहे, त्याच्यासोबत कधीही स्वामींनी वाईट केले नाही. तर स्वामींच्या विचारांमध्ये, स्वामींच्या शिकवणीमध्ये एवढी शक्ती आहे जे की तुझ्या आयुष्यामध्ये एक चमत्कार सुद्धा घडवून आणू शकतात. परमेश्वराने सर्वांना माफ केलेली आहे. ज्या मनुष्याने चुकी केलेली आहे, ज्या माणसाने मोठी चुकी केलेली आहे त्या व्यक्तीला सुद्धा माफ केलेली आहे. फक्त ते तुमच्यावर आहे की तुमची मनस्थिती कशी आहे. आज आयुष्यामध्ये तुमच्याकडे धन दौलत असेल तर त्या गोष्टीचा कधी माज करू नका. कारण की एकदम वरती गेलेला माणूस खालती पडायला वेळ आली नाही. एकदम वरती गेलेला माणूस जमिनीवरती पडायला त्याला वेळ लागला नाही. आणि जमिनीवरचा माणूस ढगात जाण्यासाठी वेळ लागला नाही. वेळ ही अत्यंत महत्वाची आहे. स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात. फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकला
जाणार. या आयुष्यामध्ये, या जीवनामध्ये स्वामी समर्थांच्या विचारांची किंमत नक्कीच तुला समजणार आहे. स्वामी समर्थांच्या शब्दांची किंमत नक्कीच तुला समजणार आहे. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल, हे स्वामी स्वतः सांगतात. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती सुद्धा तुला स्वामींच्या विचारातून मिळेल. परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती सुद्धा तुला स्वामींच्या विचारातून मिळेल. तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता. तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही स्वामींची जबाबदारी आहे. कायम विचारांवरती लक्ष ठेवा, त्यांचे शब्द होतात. कायम विचारांवरती लक्ष ठेवा, त्यांचे शब्द होतात. आणि शब्दांवर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा, त्या सवयी बनतात. सवयींवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते. चारित्र्यावर लक्ष ठेवा, त्यात आपले भविष्य घडते. त्यात आपले भविष्य घडते. स्वतः स्वामींनी सांगितलेले हे शब्द आहेत. स्वतः स्वामींनी सांगितलेले हे विचार आहेत. कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवर खिल्ली उडवू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो आणि एखाद्या हिऱ्याला सुद्धा हळूहळू कोळशाच्या स्वरूपात ठेवून देतो. कायम लक्षात ठेव, उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा, कधी कधी वाईट विचारांचाही करावा, कधीतरी अहंकाराचाही करावा, कधी उपवास मीपणाचाही करावा. तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहेत स्वामी, तुला कधी हरू देणार नाहीत. या कलियुगात तुला कधी एकटं सोडणार नाहीत. फक्त या कलियुगामध्ये चांगले विचार आणि स्वतःवरती आत्मविश्वास ठेव. या जीवनामध्ये कधीच कोणासमोर हात पसरवण्याची वेळ सुद्धा येणार नाही. या आयुष्यामध्ये कधीच कोणासमोर हात पसरवण्याची वेळ सुद्धा होणार नाही. निशंक हो, निर्भय हो. निशंक हो, निर्भय हो. प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना. प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना. हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेव. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेव. मीपणा दूर ठेवून जा. विश्वास ठेवा, पदरी अपयश कधीच येणार नाही. कधीच आपल्या सध्याच्या वेळेवरती दुःख मानू नकोस. कधीच आपल्या चांगल्या वेळेवरती माज मानू नकोस. कधीच आपल्या चांगल्या वेळेवरती गर्व करू नकोस. येणाऱ्या दुःखांना, येणाऱ्या वाईट वेळेला, येणाऱ्या चांगल्या वेळेला मनापासून स्वीकारून बघ. आज ज्या गोष्टी घडतायत त्या गोष्टी तुला शिकवण्यासाठी, आज ज्या गोष्टीचा अनुभव मिळतोय त्या गोष्टी तुला समजवण्यासाठी. या आयुष्यामध्ये तू रडतोयस कारण की त्यातून तुला एक अनुभव मिळणार आहे. आज तुला अनुभव मिळत आहेत कारण की त्या अनुभवातून तू नक्कीच या आयुष्यामध्ये श्रीमंत होणार आहेस. नक्कीच या आयुष्यामध्ये श्रीमंत होणार आहेस. ते म्हणजे माणुसकीनी, ते म्हणजे कर्मांनी, ते म्हणजे या आयुष्याच्या अनुभवांनी. आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेव. आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेव. जो जसे कारण सर्व सृष्टी अकारणे. जो लावी भक्ती भुलवी मनाच्या दंभ युक्तीसी असा विनाशी. स्वामी माझा असा विनाशी. स्वामी माझा. यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे. दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनी असली पाहिजे. दुसऱ्यांचं भलं झाल्याची ताकद आपल्या मनी असली पाहिजे. कायम गोष्ट लक्षात ठेव. जगणं खूप सुंदर आहे. जगणं खूप सुंदर आहे. स्वामी सांगतात जगणं खूप सुंदर आहे. सतत रुसू नका. सतत सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखंच होतं असं नाही. सगळं काही मनासारखंच होतं असं नाही. पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका. पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका. सुटतात काही हात न कळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील. तुम्ही मात्र हसणं विसरू नका. तुम्ही मात्र हसणं विसरू नका. चिंता भय सोडून दे. स्वामी समर्थ म्हण आणि कामाला लाग. आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे आपण जर हताश होऊन बसलो तर पुढे आयुष्यात येणारे सुख सुद्धा आपल्यावर रुसून बसतील. पुढे आयुष्यात येणारे सुख सुद्धा आपल्यावरती रुसून बसतील. अतिशय सुंदर विचार, अतिशय मनाला लागणारा विचार, अतिशय अंगावरती काटा आणणारा विचार, हे स्वामींचे विचार, हे स्वामींचे संदेश आहे जे आपल्याला चांगल्या मार्गावरतीच नेणार. आणि आज तू या गोष्टींसाठी वेळ काढणार नाहीस तर एक पस्तावा तुझ्या मनामध्ये आयुष्यभर राहणार. म्हणून एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. म्हणून एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ.
वेळेवेळेनुसार प्रत्येक माणसाचे आयुष्य बदलते. वेळेवेळेनुसार प्रत्येक माणसाचे आयुष्य बदलते. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये फरक हा पडतो. स्वामींचे विचार आता तुझ्या आयुष्यामध्ये फरक तुला जाणवून देणार. स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द हे तुझ्या आयुष्यामध्ये तुला फरक दाखवून देणार. महत्त्वाचा मुद्दा तर सांगितला, महत्त्वाचा टप्पा तर सांगितला, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा स्वतः आतमध्ये आत्मविश्वास ठेव. स्वतःमध्ये आत्मविश्वास ठेव, स्वामींवरती विश्वास ठेव आणि बघ त्या प्रत्येक गोष्टीच्या अडचणीतून सुद्धा आणि प्रत्येक गोष्टीच्या विचारातून सुद्धा बाहेर पडशील. प्रत्येक गोष्टीच्या दुःखातून सुद्धा बाहेर पडशील. म्हणूनच स्वामींना म्हणतात ब्रह्मांड नायक श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. गुरुदत्त देवाचे अवतार आहे स्वामी. नक्कीच प्रत्येक परमेश्वरामध्ये नक्कीच आपल्याला ब्रह्मांड नायक आहेत स्वामी. या ब्रह्मांडाचे नायक आहेत स्वामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. आज स्वामींसाठी अशी कोणतीच गोष्ट नाही जी स्वामींसाठी अशक्य आहे. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, अशक्य गोष्टीला शक्य करण्यासाठी कुठे ना कुठेतरी प्रयत्न तर करावेच लागतात. बिना प्रयत्न करता, बिना कठीण वेळ घालवता, बिना कष्ट करता आपल्याला या जीवनामध्ये काहीच मिळणार नाही. कारण की स्वामींनी प्रथम सांगितलं होतं, जो माणूस खचून जाणार नाही त्या माणसाच्या मनामध्ये ज्या गोष्टी असतील त्या गोष्टी त्याला भेटणार. नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर तुझ्या मनामध्ये नक्कीच त्या गोष्टी पूर्ण करण्याची इच्छा असतील ना, तर तू त्या गोष्टीसाठी प्रयत्न करशील. त्या लोकांना या जगामध्ये, या आयुष्यामध्ये दुःखाशिवाय काही मिळत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काही ना काहीतरी केल्याशिवाय काही ना काहीतरी मिळत नाही. काही ना काहीतरी घालवल्याशिवाय काही ना काहीतरी घडत नाही. ज्या गोष्टी घडतायत, ज्या गोष्टी घडणार आहेत, ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, त्या तुझ्या चांगल्यासाठी, त्या तुझ्या हितासाठी, त्या तुझ्या सर्व आयुष्यातील प्रत्येक तुझ्या आनंदासाठी. एक भास एक विसावा, नित्य स्वामी दिसावा. स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. एक भास एक विसावा, नित्य स्वामी दिसावा. स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. बोला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते स्वामींना कळते. तुमच्या मनात काय आहे ते स्वामींना कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण नक्कीच स्वामी तुला नेहमी पाहतात. कारण की स्वामी एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जे स्वामींचे नाव घेतात स्वामी त्यांच्यासोबत कायम उभे असतात. फक्त काही वेळास नक्कीच आयुष्य आपली परीक्षा घेते. त्यावेळेस स्वामी सुद्धा आपली परीक्षा घेतात की येणाऱ्या काळामध्ये हा त्या सुखाच्या लायक आहे की नाही. नक्कीच याच्या आयुष्यामध्ये तो त्या सुखाची वेळ जपून ठेवेल की नाही. कारण की या आयुष्यामध्ये माणसाचे दोन मोठे शत्रू आहेत, ते म्हणजे माज आणि गर्व. माज आणि गर्व हे माणसाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. चांगली वेळ आली तर त्या चांगल्या वेळेला वाईट वेळ सुद्धा करू शकतात आणि वाईट वेळ आली तर त्या वाईट वेळेमध्ये आपले मन मजबूत करून आपण चांगली वेळ सुद्धा आणू शकतो. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कोणत्याही गोष्टीची किंमत कधी विसरू नकोस. वाईट वेळेची जाणीव कधी विसरू नकोस आणि चांगल्या वेळेला नीट जपण्याचा प्रयत्न कर आणि चांगल्या वेळेची जाणीव सुद्धा कधी विसरू नकोस. कारण की नक्कीच सूर्य कधीच बोलत नाही. त्याचा सूर्यप्रकाश त्याची प्रचिती देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा परिचय कोणाला देत बसू नका. तुम्ही तुमचे कार्य करत राहा. प्रत्येक लोक तुमचा परिचय देईल. ही मोहमायेची दुनिया अशीच आहे. जो या मोहमायेच्या दुनियेमध्ये अडकला तो व्यक्ती कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये खचून जातो. तो व्यक्ती कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये त्रासामध्ये पडतो. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव, श्री स्वामी समर्थ म्हणतात, तुमच्या कोणत्याही चांगल्या विचारांना या जगात कोणतेही विष मारू शकत नाही आणि तुमच्या कोणत्याही वाईट विचारांना कोणतेही औषध वाचू शकत नाही आणि तुमच्या कोणत्याही वाईट विचारांना इथे कोणतेही औषध वाचू शकत नाही. ज्यावेळेस तू जाशील काळोखात त्यावेळेस तुझी सावली सुद्धा सोडेल तुझी साथ. पण तू घाबरू नको. स्वतः स्वामी धरतील तुझा हात. या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला
मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवेल. या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवेल. ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आणि परक कोण, आणि नक्कीच तुला तुझ्या आतमधील क्षमता दाखवण्यासाठी काहीतरी अनपेक्षित गोष्टी घडत राहतात. आणि प्रत्येक गोष्टीला स्वीकार करणे जर नक्कीच तू शिकलास ना, तर या जीवनामध्ये हे आयुष्य आणि हे जग जगायला शिकलास, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. हे जग जगायला शिकलास, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. श्री स्वामी समर्थ म्हणतात, आयुष्यात नेहमी समाधानी राहा, खूप सुखी व्हाल. आयुष्यात नेहमी समाधानी राहा, खूप सुखी व्हाल, खूप सुखी व्हाल. स्वामी समर्थांचे विचार तुला आणखीन बरंच काही सांगतील. स्वामी समर्थांचे शब्द तुला आणखीन बरंच काही सांगतील. स्वामी म्हणजे ब्रह्मांड नायक आहेत. श्री गुरुदेव दत्त यांचे अवतार आहेत. स्वामींची प्रचिती मिळते ती स्वामींची सेवा करूनच. स्वामींचे विचार खूप अनमोल आहेत. ते आपण आचरणात आणले तर आपले जीवन आनंदाने फुलून जाईल, एवढे नक्की. तर आपले जीवन आनंदाने फुलून जाईल, एवढं नक्की आहे, एवढं नक्की आहे. देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी. एक वेळ देव माफ करेल, पण कर्म नाही. फुंकर मारून आपण दिवा विझवू शकतो, पण अगरबत्ती नाही. फुंकर मारून आपण दिवा विझवू शकतो, पण अगरबत्ती नाही. स्वामी समर्थांचे विचार जर मनापासून ऐकशील ना, तर अंगावरती नक्कीच काटा येईल, तर अंगावरती नक्कीच काटा येईल. कारण की स्वामी समर्थांच्या विचारांमध्ये जर तू विचार करायला लागलास तर खूप खोलपर्यंत विचार जातात. कारण की एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपल्यासोबत दुसऱ्याचंही चांगलं व्हावं अशी ज्याची मानसिकता असते त्यांना आयुष्यात काहीही कमी पडत नाही. आणि जर चांगले विचार मनापासून ऐकण्याची ज्याची मानसिकता असते त्याच्या आयुष्यामध्ये वाईट विचार आणि वाईट गोष्टी कधी घडणारच नाहीत. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काही विचार आपण ऐकलेले असतात, काही विचार आपण केलेले असतात, काही कृत्य आपण घडवलेले असतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, वारंवार केलेल्या गोष्टीचा सराव होतो. वारंवार ऐकलेल्या गोष्टींना आपल्याला सवय पडते. ती सवय कृत्यामध्ये बदलते आणि ते कृत्य आपले आयुष्य घडवतात, ते कृत्य आपले आयुष्य घडवतात. नक्कीच खूप मोठा अडथळा आला की समजावं, आपल्या विजयाचा आपण जवळ आलेलो आहो. आपण आपल्या विजयाच्या जवळ आलेलो आहो. माणसासारखा कोणालाही जगता येत नसतं. परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म. परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म. वेळ निघून गेली की सर्व काही बिघडतं. परंतु कधी कधी सुरळीत होण्यासाठी वेळ जाऊ सुद्धा द्यावी लागते. म्हणून तुम्हाला सांगतोय, वेळेवरती वेळेला समजून घ्या. आज तुमची वेळ समजून घेण्याची आहे आणि स्वामींचे विचार आचरण्यात आणण्याची आहे. आज स्वामींची हीच भक्ती जी तू आता ऐकत आहेस, आज स्वामींची हीच भक्ती तुला भाग्यवंत ठरवणार, तुला भाग्यशाली ठरवणार. अनुभव सांगतो, कोणाच्या असल्याने नसल्याने कोणाला फरक पडत नाही. अरे आज आपल्या मनाजवळचा माणूस जर 1 वर्ष लांब गेला तर तो असल्याने नसल्याने आपल्याला कुठेतरी फरक पडत नाही. जरी तुम्ही असाल तर तुमचा वापर केला जाईल, जरी तुम्ही नसाल तर तुमचा पर्याय शोधला जाईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. म्हणून मनापासून जगायला शिक, आनंदाने जगायला शिक. चांगले कर्म कर, चांगले कुकर्म कर. त्याच्यानंतर नक्कीच चांगले विचार तुझ्या मनामध्ये आण. चांगले विचार तुझ्या मनामध्ये आण. या आयुष्यामध्ये बघ, तुझ्या मनासारखं नाही घडलं तर माझं नाव बदल. या आयुष्यामध्ये बघ, तुझ्या मनासारखं नाही घडलं तर नक्कीच मला सांग. आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत न कळत काही ना काहीतरी शिकवून जाते. आयुष्यात येणारा प्रत्येक वेळ, प्रत्येक क्षण, प्रत्येक दुःख, प्रत्येक अडचण, प्रत्येक संकट कळत न कळत काही ना काहीतरी शिकवून जाते. काही कसं वागायचं ते शिकवतात, तर काही कसं जगायचं शिकवतात. काही कसं वागायचं ते शिकवतात, तर काही कसं जगायचं ते शिकवतात. स्वामी म्हणतात, जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते, आणि जर नशीब काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा, लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे उद्या नसेल, पण माणुसकीने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत तुला साथ देईल. माणुसकीने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत तुला साथ देईल. स्वामी समर्थांचे विचार, स्वामी समर्थांचे शब्द हे तुला शेवटपर्यंत साथ देतील. तू फक्त स्वामींचे शब्द आणि स्वामींचे विचार एकदा शेवटपर्यंत ऐकून तरी बघ. स्वामी भक्तांनो, बाळा, आज जर या स्वामी संदेशामध्ये आला असशील तर नक्कीच भाग्यवंत ठरणार आहेस. स्वामी संदेश तुला भाग्यशाली ठरवणार आहे. स्वामी संदेश तुला भाग्यवंत ठरवणार आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी दुर्लक्ष करू नकोस. फक्त
सर्व गोष्टी तुला आयुष्यामध्ये सुखी ठेवतील. या सर्व गोष्टी तुला आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवणार आहेत. फक्त ज्या गोष्टींवरती विश्वास करत असशील त्या गोष्टीवरती कायम विश्वास करत राहा. परमेश्वरावरती जेवढा विश्वास करतोस तेवढा विश्वास स्वतःच्या मनस्थितीवरती कर, तेवढा विश्वास स्वतःच्या मनावरती कर. नक्कीच भाग्यवंत ठरशील. सर्व गोष्टी तुला आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजून जाणार आहेत. येणारे 5 ते 10 मिनिटे मोजून ऐक. येणारे 5 ते 10 मिनिटे या गोष्टीला वेळ दे. नक्कीच भाग्यवंत ठरशील. आणि पूर्णतः व्हिडिओ पाहून घे, कारण की या व्हिडिओमध्ये तुला प्रत्येक गोष्ट समजून जाणार आहे. या मतलबी दुनियेमध्ये पुढे जाण्याचा मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे वळण्याचा मार्ग, सर्व काही आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजणार आहे. सर्वप्रथम माणसाचे सर्वात मोठे दुश्मन राग, लोभ हे 2 अत्यंत महत्वाचे आहे. आयुष्यामध्ये राग येतो, प्रत्येक गोष्टीमध्ये चिडचिड होते. ही गोष्ट तुम्ही तुमच्या हाताने तुम्ही प्रत्येक गोष्ट गमवाल. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा की जर आज तुम्ही कोणावरती राग करताय तर नक्कीच त्या गोष्टीचं फळ तुम्हाला नंतर मिळेल. कारण की आज तुमच्यामुळे कोणीतरी दुसऱ्याचं मन तुटेल, आणि जर तुमच्यामुळे कोणी दुसऱ्याचं मन तुटत असेल तर ते खूपच वाईट आहे. तुमच्या रागावरती कंट्रोल ठेवा आणि त्यानंतर तुमच्या लोभावरती. तुमचे जे लोभ आहे, तुमची जे हावभाव आहे की आयुष्यामध्ये हे भेटलं आहे आपल्याला, आयुष्यामध्ये एका वेळेचं जेवण आहे, काही लोकांकडे ते सुद्धा नाही. तुमच्याकडे जे आहे त्यामध्ये सुखी राहायला शिका. नक्कीच आयुष्यामध्ये वाढ होणार. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वाढ होत असते, फक्त त्या वाढीची किंमत करा. त्यानंतर तुम्ही जेव्हा आयुष्यात पुढे जात असाल तर तुमची वाईट वेळ विसरून जाऊ नका. या गोष्टी सातत्याने तुम्हाला सांगत असतो. पण आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजणार आहेत. चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. तर स्वामी विचार आणि त्यांच्यामध्ये दडलेली शिकवण आज तुम्हाला सांगतो. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. प्रत्येक गोष्टीचा मार्ग आपल्याला स्वतःहून काढता येतो. प्रत्येक गोष्टीचा समाधान आपल्याला स्वतःहून शोधता येतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, कारण की परमेश्वराने आपल्याकडे सर्व काही दिलेले आहे. त्या गोष्टींचा बरोबर उपयोग करून आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जायचं असतं. काहीच मिळत नाही आणि तो परमेश्वर परिश्रमावरती विश्वास ठेवतो, कष्टावरती विश्वास ठेवतो, संयमतेवरती विश्वास ठेवतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि खरं तर स्वामी शक्तीमध्ये भरपूरच काही लपलेले आहे. आजच्या या स्वामी विचारामध्ये बरंच काही लपलेलं आहे. चुकून ही दुर्लक्ष करू नकोस. व्हिडिओ एकदा बघून घे. या व्हिडिओमध्ये बऱ्याच गोष्टी तुला समजणार आहेत. आणि कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतीही विष मारू शकत नाही, आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. सर्वप्रथम गोष्ट ह्या गोष्टी समजून घेण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे की सर्वप्रथम कोणत्याही सकारात्मक विचारांना, ज्यांचे विचार चांगलेले आहेत त्यांना कोणीच मारू शकत नाही. जर तुम्ही आज चांगले विचार केले आहेत तर कोणीही तुमच्याबद्दल काहीही विचार केलं तरी सुद्धा तुमच्या त्या विचाराला किंवा तुमच्या त्या कृत्याला कोणीच पाठी सोडू शकत नाही. कोणीच त्या कृत्याला पाठी सोडून आयुष्यामध्ये कधीच तुम्हाला हरवू शकत नाही. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जर तुमच्यामध्ये नकारात्मक विचार असेल तर त्या गोष्टीला कोणतेही औषध वाचू शकत नाही. सर्वप्रथम गोष्ट, या गोष्टी म्हणजे या गोष्टीत एक सत्य लपलेलं आहे. सध्याच्या वेळेमधील एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे बरीच लोक नकारात्मक विचार करतात दुसऱ्या लोकांबद्दल. तर नक्कीच त्या गोष्टी कधीच तुम्हाला भाग्यवंत ठरून देणार नाहीत. त्या गोष्टी कधीच तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे जाऊन देणार नाहीत. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, कारण की आपले जे चांगले विचार असतात तेच आपल्याला पुढे नेतात, आणि चांगले विचार कधीच आपले जाणार नाहीत वाया. आणि त्यानंतर नकारात्मक विचार असतात त्यांना कोणीच वाचू शकत नाही. त्याची शिक्षा सुद्धा आपल्याला मिळून जाते. आणि कधीही ध्येय साध्य करत असाल तर कितीही कठीण असू दे, पण स्वतःवरती आत्मविश्वास ठेवला तर अशक्य असे काहीच नाही. कारण की अशक्य ही शक्य करून दाखवतात स्वामी, आणि स्वामी आपल्याला ती शक्ती देतील आयुष्यामध्ये पुढे जाण्याची. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वतःवरती आत्मविश्वास ठेवलास तर नक्कीच भाग्यवंत ठरण्याचा मार्ग तुझ्या समोर निघेल. आणि नक्कीच परमेश्वराचे नाव जर तुझ्या ओठ्याशी प्रत्येक वेळी असेल तर नक्कीच कोणत्याच गोष्टीला घाबरून जाऊ नकोस, कारण की परमेश्वर तुझ्या पाठीशी असेल. आणि नक्कीच गरीबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधीच वाया जात नाही. म्हणून या गोष्टी कायम लक्षात ठेवा की सद्गुरूंचे नाव किंवा आपल्या परमेश्वराचे किंवा स्वामींचे नाव आपल्या मुखी घेतले तर कधीच त्या गोष्टी वाया जाणार नाहीत.
तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता. तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता. आज काहीतरी चांगले काम कर आणि असा विचार करू नको की मी आज चांगले काम केले की माझ्यासोबत सुद्धा चांगलं घडेल, असा विचार कधीच करू नको. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे हे परमेश्वराची जबाबदारी आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तू तुझे कर्म तू तुझ्या मताने कर. तू तुझे कर्म तुझ्या मनाने तुझ्या मताने कर. परमेश्वर त्या गोष्टीचं फळ देण्याचं काम करेल. कधीच अपेक्षा ठेवू नकोस. परमेश्वर स्वतः येऊन तुला त्या गोष्टीला मदत करून जाईल आणि ती गोष्ट तुला कधीच समजणार नाही. त्या गोष्टीचा फक्त तुला अनुभव येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव जी मी बोलत आहे की नक्कीच परमेश्वर सांगतो की कर्म करत जा, फक्त अपेक्षा ठेवू नकोस. कर्म करत जा आणि अशी अपेक्षा ठेवू नकोस की आता माझ्यासोबत सुद्धा चांगलं होईल. परमेश्वर स्वतःहून तुझ्यासोबत चांगलं करेल. नक्कीच चांगले विचार कर, नक्कीच चांगले कर्म कर आणि कधीच संकटांना कंटाळायचं नसतं. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. संकटांना कंटाळून कधीच काहीच मिळत नाही. त्यांना सामोरं जायचं असतं आणि त्यांच्याशी लढत द्यायची असते. ही गोष्ट परमेश्वराने शिकवलेली आहे. बरेच लोकांच्या आयुष्यामध्ये एक संकट आले, दोन संकट आले, ते सामोरे जातात, पण त्यांच्या आयुष्यामध्ये सारखे सारखे दुःख येत असतील, सारखे सारखे संकट येत असतील तर तो एखादा व्यक्ती तुटून जातो. एखादा व्यक्ती त्या गोष्टीच्या समोर जात नाही, कंटाळून त्याची पळ काढायला लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. परमेश्वराने आपल्याला ही शिकवण दिलेली नाही की आयुष्यामध्ये कठीण वेळ आली तर त्याला पळून जायचं. नक्कीच ही गोष्ट लक्षात ठेव की आयुष्यामध्ये कोणतीही वेळ आली तर नक्कीच परमेश्वर तुझ्या सोबत असतील आणि त्या गोष्टीच तुला पुढे नेण्याचं काम करतील. आणि कोणाचीही त्यांच्या सध्याची परिस्थितीवर खिल्ली उडवू नका. जर आज तुमची परिस्थिती खराब आहे तर तुम्ही दुसऱ्यांचं बघून असं विचार करू नका की मला असंच पाहिजे, किंवा तुमची परिस्थिती चांगली आहे, तुमच्याहून वेगळ्या दुसऱ्याची परिस्थिती जरा खराब आहे तर त्याची खिल्ली कधी उडवू नका. कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की ते एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. एखाद्या व्यक्तीला चमकायला वेळ लागत नाही आहे आणि एखाद्या व्यक्तीला बर्बाद व्हायला वेळ लागत नाही आहे. आज तू जसे काही वागशील तसेच काही होणार, पण नक्कीच तू ज्या वेळेत आहेस त्या वेळेची किंमत कर. आज तुझी खराब वेळ असेल आणि येणाऱ्या वेळेत तुझी चांगली वेळ आली तर ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तू त्या खराब वेळेला विसरून जाऊ नकोस. तू तुझ्या परिस्थितींना विसरून जाऊ नकोस. कारण की जर तुझा अहंकार तुझ्या पूर्णतः बर्बाद करू शकतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की अहंकार हे सर्वात खतरनाक आहे एखाद्या माणसाला. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. आज तुमच्या जवळ एखादा व्यक्ती आहे, आज तुमच्या एकदम जवळ एखादा व्यक्ती आहे, पण त्याला जर तुम्हाला ओळखायचे असेल तर तुम्ही लवकर ओळखू नाही शकत. पण तो त्याच्या मनामध्ये तुमच्यासाठी चांगला विचार करतो. तो त्याच्या परीने तो तुमच्यासाठी चांगला विचार करतो, तुमच्यासाठी चांगली गोष्ट करतो, पण ती गोष्ट तुम्हाला समजत नाही. तो तुमची जास्तीत जास्त काळजी करतो, ती गोष्ट तुला समजत नाही. त्या माणसं मिळवण्यात विचार करू नकोस. कोणता माणूस आहे ते विचार कर. तुझ्या जवळचा कोणीतरी असा एखादा व्यक्ती आहे तो तुझी भरपूर काळजी करतो आणि सर्वप्रथम त्या गोष्टीमध्ये एखादा व्यक्ती येतो, तो म्हणजे तुझी आई. आई कधीही तुझ्यासाठी चांगलाच विचार करणार. आई कधीही तुझ्यासाठी चांगलाच विचार करून तुला आयुष्यामध्ये पुढे नेण्याचं काम करेल. कधीही कोणतेही पाप कर, पण कधी कोणत्या आईचे मन दुखवू नकोस. कारण की जेव्हा तू तुझ्या आईचे मन दुखवशील तिथं सर्व काही तुझ्या आयुष्यामध्ये बर्बाद होऊन जाईल. तिथं सर्व काही तुझ्या आयुष्यातून निसटून जाईल. कारण की एखाद्या आईच्या मनाला ठेच पोचल्यानंतर त्यांच्यावर मोठे पाप कोणतेच नसते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि स्वामी समर्थांचे विचार आणि त्या विचारांमध्ये दडलेले तुझ्यासाठी सुख, हे गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की स्वामींच्या विचारांमध्ये कधीही तुला चांगली शिकवण मिळणार. या गोष्टी कधीच दुर्लक्ष करून या गोष्टींना कधीही दुर्लक्ष करू नकोस. आणि खरेच सांगतो, आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये एवढी शक्ती आहे की ते कोणाचेही आयुष्य पूर्णपणे चांगले बनवू शकते, तर कोणाचेही आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त सुद्धा करू शकते. आता या गोष्टी तुम्हाला पूर्णपणे समजत असतील, पण ह्या गोष्टी समजून घेण्या अगोदर आणखीन गोष्ट आहे. तुमच्या आयुष्यात कितीही सुख येऊ दे, तुम्ही कधीच त्या गोष्टीचा माज करू नका. आणि ही गोष्ट मी तुम्हाला वारंवार सांगत असतो. त्याचे तात्पर्य फक्त एवढेच आहे, जी गोष्ट आपण वारंवार ऐकतो, जी गोष्ट आपल्या कानावरती वारंवार पडते, जी गोष्ट आपण वारंवार ऐकून ती गोष्ट आपण सारखे सारखे करायला लागतो. म्हणून ती गोष्ट वारंवार मी तुम्हाला सांगतोय, वारंवार तुम्ही ऐका आणि ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवा. ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवल्यानंतर तुमच्या आयुष्यात तुम्हाला सर्व काही समजून जाईल. त्या गोष्टीची सवय पडेल. हो की मला असेच करायचे आहे, ती गोष्ट तुमच्या मनात राहील, ती गोष्ट तुमच्या हृदयात निजळून जाईल. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा. आता
सुख म्हणजे नक्की काय? सुख म्हणजे आपले परमेश्वरची साथ, आपल्या जवळच्या माणसांची साथ आणि आयुष्यामध्ये चांगले आयुष्य, चांगले जीवन, सुखरूपी जीवन, निरोगी जीवन, हेच म्हणजे आपल्या आयुष्यातले सुख आहे. तुम्हाला आयुष्यात सुख पाहिजे असेल तर फक्त आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये कमी पडवून देऊ नका. तुम्हाला तुमच्या आयुष्यातले सर्व सुख मिळतील, कारण की ब्रह्मांडाचा नायकच आपला परमेश्वर आहे, आपल्या जीवनाचा नायकच आपला परमेश्वर आहे, आपल्या आयुष्यातला हिरोच आपला परमेश्वर आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात येईलच आणि ही गोष्ट तुम्हाला माहितीच आहे की आपल्या परमेश्वर शिवाय जीवनच काय, ज्या जीवनामध्ये आपल्या परमेश्वराचे नावच नाही. बोला श्री स्वामी समर्थ. तर आणखीन अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, पण त्याच्याहून महत्वाची एक बाबी आहे. ती बाबी म्हणजे या पुढचे तुम्ही एकदा मनातून ऐका. मोबाईल बाजूला ठेवा, डोळे बंद करा, मन लावून या पुढचं ऐका. बघा तुमच्या मनाला किती चांगले वाटते. न चुकता ही व्हिडिओ आतापासून ते पुढचे 2 मिनिटं नक्कीच बघून घ्या. तुमच्या मनाला सुद्धा चांगले वाटेल. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय 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 स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आणि नक्कीच हा महत्त्वाचा मुद्दा तर तुला समजला असेल. या कर्मभूमीवरील एक महत्त्वाचा टप्पा तर तुला सांगितला असेल. पण नक्कीच या गोष्टी समजून घे, कारण की आज आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडतात ना, त्या गोष्टी आपल्या भूतकाळामध्ये केलेल्या चुका असतात किंवा भूतकाळामध्ये केलेले कर्म असतात. आणि आत्ता जे आपण करतोय त्या गोष्टीची परतफेडसुद्धा मिळणारच. आपण जसे रिकामे हाती आलेलो आहोत तसेच रिकामे हाती जाणार आहोत. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपल्या वेळ परिस्थितीचा अहंकार कधी करू नकोस. आपल्या वेळ परिस्थितीतून कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद जाईल असे दृष्टिकोन आणि असे विचार तुझ्या मनामध्ये ठेव. बघ, कधी रडण्याची वेळ येणार नाही. तर त्याच सोबत स्वामी समर्थांचे विचार हे जीवन जगायला शिकवते, या आयुष्यामध्ये लढायला शिकवते. स्वामी समर्थ हे केवळ एक संत नव्हेत, तर भक्तांच्या जीवनातील अंधार दूर करणारा दिवा होते. त्यांनी आपल्या साध्या व प्रभावी विचारांमधून माणसाला श्रद्धा, धैर्य आणि संयम यांचा मार्ग दाखवला. त्यांचा सर्वात प्रसिद्ध आणि मनाला आधार देणारा संदेश म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्यात संपूर्ण आयुष्याला दिशा देण्याची ताकद आहे. या एका वाक्यात संपूर्ण जीवनाला दिशा देण्याची ताकद आहे. जेव्हा माणूस संकटात सापडतो, एकटा पडतो, निराश होतो, तेव्हा हे शब्द त्याला पुन्हा उभं राहण्याची शक्ती देतात. तेव्हा हेच विचार त्यांना पुन्हा उभा राहण्याची शक्ती देतात. स्वामी समर्थांनी भक्तांना शिकवलं की संकट ही शिक्षा नसतात, ती परीक्षा असते. संकट ही शिक्षा नसतात, ती परीक्षा असते. आयुष्यात दुःख, अपयश, अपमान येतात, पण त्यातूनच माणूस घडतो. त्यांनी कधीही अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिलं नाही, तर श्रद्धेला विवेकाची जोड दिली. त्यांच्या जीवनातून आपल्याला कळलं की देशावर विश्वास ठेवताना कर्म करणे तितकेच महत्त्वाचे आहे. फक्त प्रार्थना करून थांबायचं नाही, तर
तर प्रामाणिक प्रयत्नही करायचे, कारण देव त्याच्याच मदतीला धावतो जो स्वतः प्रयत्न करतो, कारण देव त्याच्याच मदतीला धावतो जो स्वतः प्रयत्न करतो. निराशा होऊन बसणे, आयुष्यामध्ये दुःख आहेत म्हणून त्या गोष्टीला घाबरून बसणे हे योग्य नाही. स्वामी समर्थांच्या विचारातून आणखीन एक महत्त्वाची शिकवण मिळते, ती म्हणजे नम्रता आणि सेवा. त्यांना कधीही अहंकार बाळगला नाही आणि ते प्रत्येक स्वामी भक्तांना सांगतात की आपल्या वेळ परिस्थितीचा अहंकार हा कधी बाळगू नये. त्यांच्या दरबारात श्रीमंत गरीब मोठे लहान असा भेद नव्हता. प्रत्येक भक्त त्यांच्यासाठी समान होता. यावरून आपल्याला समजते की माणुसकी हाच खरा धर्म आहे. दुसऱ्याला मदत करणे, दुःखी माणसाला आधार देणे आणि शक्य असेल तिथे चांगुलपणा पसरवणे हीच त्यांची खरी भक्ती आहे. हीच त्यांची खरी भक्ती आहे. त्यांच्या विचारांमधून संयम आणि विश्वास यांचे महत्त्वही स्पष्ट होते. आजच्या धावपळीच्या जगात आपल्याला लगेच परिणाम हवे असतात, पण स्वामी समर्थ शिकवतात की योग्य वेळ येईपर्यंत शांत राहा, विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्ट योग्य वेळी घडते. बी पेरल्यावर लगेच फळ मिळत नाही, त्यासाठी काळ आणि मेहनत आणि संयम लागतो. तसेच आयुष्यात यशासाठी ही श्रद्धा आणि सातत्य आवश्यक आहे. भक्ताच्या जीवनात सुधारणा घडवणारी सर्वात मोठी शिकवण म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन. स्वामी समर्थांनीही कधी निराशेला स्थान दिलं नाही. ते म्हणतात की अडचणी आल्या तर खचू नका, कारण त्या तात्पुरत्या असतात. देवावर विश्वास ठेवून पुढे चालत राहा. मन शांत ठेवा, विचार शुद्ध ठेवा आणि कृती प्रामाणिक ठेवा. आपल्याला आपोआप आयुष्य सुंदर मिळेल. आपल्याला आपोआप आयुष्य सुंदर होऊन जाईल. शेवटी स्वामी समर्थांचे विचार आपल्याला सांगतात की खरा देव शोधायचा असेल तर तो आपल्या अंतःकरणात आहे. श्रद्धा, सेवा, नम्रता, संयम आणि धैर्य या 5 गोष्टी जर आपण आपल्या आयुष्यात आणल्या तर प्रत्येक दिवस अधिक अर्थपूर्ण आणि समाधानकारक बनेल. म्हणून त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवूया. संकटात घाबरू नकोस, कारण आपल्या श्रद्धेच्या मागे स्वामी समर्थांचा आशीर्वाद कायम उभा आहे. स्वतः अक्कलकोटमध्ये येऊन प्रत्येक माणसापर्यंत हे विचार स्वामींनी पोहोचवले आणि आज प्रत्येक अक्कलकोट निवासींना विचारा की स्वामी समर्थांचे चमत्कार काय असतात. स्वामी समर्थांच्या विचारांची किंमत काय आहे. आणि प्रत्येकाकडून तुम्हाला हेच उत्तर मिळेल की स्वामी समर्थ हे ब्रह्मांडाचे नायक आहेत. स्वामी समर्थ हे नक्कीच आपल्या जीवनातील नायक आहेत. आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामी समर्थांची भक्ती तुला या जीवनामध्ये कधी खचू देणार नाही. तू फक्त दुर्लक्ष करू नकोस. थोडासा वेळ स्वामींसाठी काढ, कारण की आजचे जे हे विचार चालू होत आहेत ते विचार कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये तुला योग्य दिशा दाखवणारच. आपण आयुष्याबद्दल एक अतिशय महत्त्वाची गोष्ट समजून घेणार आहोत. आता आपण आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाची गोष्ट समजून घेणार आहोत. आपल्या आयुष्यात समस्या नसतील असं कधीच होणार नाही. आपल्या आयुष्यामध्ये दुःख नसतील असं कधीच होणार नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी, संघर्ष, अपयश आणि निराशा येत असते. पण प्रश्न हा नाही की समस्या येतात का. प्रश्न हा आहे की आपल्याला त्या समस्यांकडे कसं पाहतो. आपण त्या समस्यांकडे कसं पाहतो. अनेक लोक अडचणी आल्या की घाबरतात, स्वतःला दोष देतात किंवा नशिबाला दोष देतात. पण खरं तर अडचण ही थांबवण्यासाठी नसते, ती आपल्याला मजबूत बनवण्यासाठी असते. सोप्या शब्दात सांगायचं तर आयुष्य आपल्याला तोडत नाही, ते आपल्याला घडवत असतं. आपण अनेकदा म्हणतो की माझ्या आयुष्यात एवढ्या समस्या का येतात. पण जरा विचार करा, परीक्षा नेहमी त्यालाच दिली जाते ज्याच्यात ती पास होण्याची ताकद असते. परीक्षा नेहमी त्यालाच दिली जाते ज्याच्यात ती पास होण्याची ताकद असते. कुमकुवत माणसाला मोठी जबाबदारी दिली जात नाही. त्यामुळे जेव्हा आयुष्यात कठीण काळ येतो तेव्हा समजून घ्या की तुमच्यात काहीतरी मोठं करण्याची क्षमता आहे. म्हणून ही वेळ आलेली आहे. पळून जाणं सोपं असतं, पण समोर जाणं माणसाला मोठं बनवतं. आयुष्य सुधारायचं असेल तर सर्वात आधी आपले विचार बदलले पाहिजेत, कारण विचार बदलले की निर्णय बदलतात. निर्णय बदलले की कृती बदलते आणि कृती बदलली की आयुष्य बदलतं. आपण सतत नकारात्मक विचार करत राहिलो तर प्रत्येक संधी आपल्याला अडचण वाटेल. पण सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीत ही एक संधी दिसेल. पावसात काही लोक चिखल पाहतात तर काही लोक इंद्रधनुष्य पाहतात. फरक फक्त नजरेचा असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जबाबदारी स्वीकारणं.
जबाबदारी स्वीकारणं. आपण आपल्या अपयशासाठी नेहमी परिस्थिती, नशीब किंवा लोकांना दोष देतो, पण ज्या दिवशी आपण स्वतःच्या आयुष्याची पूर्ण जबाबदारी घेतो त्या दिवशी बदल सुरू होतो. माझ्या आयुष्याची ही दिशा माझ्या हातात आहे हा विचार मनात आला की आत्मविश्वास वाढतो. लक्षात ठेवा, कुणीही येऊन तुमचं आयुष्य बदलणार नाही, तुम्हाला उभं राहावं लागेल. तिसरी गोष्ट म्हणजे सवयी. मोठं यश एकदम मिळत नाही, ते रोजच्या छोट्या सवयींमधून तयार होतं. दररोज थोडंसं वाचन, थोडंसं व्यायाम, वेळेचा योग्य उपयोग, मोबाईलचा कमी वापर आणि स्वतःवर काम करण्याची तयारी, या छोट्या छोट्या गोष्टी काही महिन्यांनी मोठं बदल घडवतात. रोज 1% सुधारणा केली तर वर्षभरात तुम्ही पूर्णपणे बदललेले असता. लोकांना फक्त यश दिसतं, पण त्यामागे असलेली शिस्त आणि सातत्य दिसत नाही. चौथी गोष्ट म्हणजे लोक काय म्हणतील ह्याचा विचार करणं पहिले सोडून द्या. लोक 2 दिवस बोलतात आणि तिसऱ्या दिवशी दुसऱ्या विषयावर जातात. पण जर आपण लोकांच्या भीतीमुळे थांबलो तर या जीवनामध्ये कधीच कोणत्या गोष्टीमध्ये आपण आनंदी राहणार नाही. मित्रांनो, आज एक निर्णय घ्या. परिस्थिती बदलण्याची वाट पाहायची नाही, स्वतःला बदलायचं. कारण जेव्हा तुम्ही स्वतःला बदलता तेव्हा आयुष्य आपोआप बदलायला सुरू होतं. या जीवनामध्ये कोणाला दोष देऊन काहीच मिळणार नाही. या आयुष्यामध्ये कोणाला दोष देऊन काहीच मिळणार नाही. तू एक विचार कायम तुझ्या मनात ठेव. या आयुष्यामध्ये जर भाग्यवंत ठरायचं आहे तर स्वतःवरती आत्मविश्वास ठेवा. स्वतःच्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत तर स्वतःला मेहनत करावी लागेल. स्वतःवरती विश्वास ठेवा. स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी उभे राहतील जर तू हे विचार तुझ्या मनात ठेवलेस. जर तू हे विचार तुझ्या मनात ठेवून हे आयुष्यामध्ये तू नक्कीच उतरवलेस तर या जीवनामध्ये लवकरच तुला फरक जाणवेल. वेळेचा खेळ आहे, प्रत्येकाची वेळ बदलते, प्रत्येकाची वेळ घडून येते. तू विश्वास ठेव आणि एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की हेच स्वामींचे विचार आणखीन तुला परत आयुष्य जगायला शिकवणार आहे. हेच स्वामींचे शब्द तुला पूर्ण आयुष्य जगायला शिकवणार आहे. आणि नक्कीच या क्षणापर्यंत ऐकत आहेस, पण स्वामी समर्थांचे विचार तुला कधी एकटं सोडणार नाहीत. तुझ्या मनाला कधी एकटं सोडणार नाहीत. तुझे विचार सुद्धा तुला कधी एकटं सोडणार नाहीत. जेव्हा तू स्वामी समर्थांचे विचार ऐकशील तेव्हा कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये तुला एक खूप मोठा फरक नक्कीच जाणवेल. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव की ती दिवसाचे आयुष्य असते. आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते. एकदम स्पष्टपणे सांगितलं तर माणसाचं आयुष्य फारच थोडकं आणि अनिश्चित आहे. आज आपण आहोत, उद्या असू की नसू हे कुणालाच माहिती नाही. म्हणूनच आयुष्यात सतत चिंता, राग, ताणतणाव यात घालवू नये. जे मिळालं आहे ते मनापासून जगावं. हसत खेळत प्रेमाने आणि समाधाने जगलं तर आयुष्याचं खरं मोल कळतं. आयुष्य क्षणभर आहे. उद्याचा भरवसा नसल्यामुळे आजचा दिवस आनंदाने घालवा, प्रेमाने आणि समाधानाने जगा. कारण की आज जे घडतंय ते उद्या असेल की नसेल त्या गोष्टींचा सुद्धा तुम्हाला अंदाज नाहीये. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मनापासून प्रत्येक गोष्टी मानल्यास ना, मनापासून निर्मळपणाने, निस्वार्थीपणाने स्वामींची भक्ती केलीस ना, चमत्कार हा नक्कीच जाणवेल. कारण की आज कित्येक स्वामी भक्ताने या स्वामी विचारांचा नाही तर स्वामी मार्गदर्शनाचा अनुभव घेतलेला आहे, स्वामी चमत्कारांचा अनुभव घेतलेला आहे. या महत्त्वाच्या मुद्द्यावरून तुला नक्कीच एक उदाहरण सांगतो. समजा 2 मित्र आहेत. एक मित्र सतत पैशाच्या भविष्याचा चिंता करत राहतो. आजचं सुख बाजूला ठेवून तो नेहमी उद्याचा विचार करतो. दुसरा मित्र साधं जगतो, आई वडिलांशी बोलतो, मित्राबरोबर हसतो, लहान लहान क्षणात आनंद शोधतो. एक दिवस पहिल्या मित्राला कळतं की त्याच्या जवळचा माणूस अचानक गेला. तेव्हा त्याला जाणवतं की उद्यासाठी जगताना आजचे क्षण हातातून निसटले. तेव्हा कळलं आयुष्य थोडकं आहे, म्हणून ते आज हसून खेळून नक्कीच घालवायचं. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, उद्याचा विचार करावा माणसाने, पण त्यासाठी आजचे क्षण, आजचे आनंद हे घालवू नये. आनंद नसेल आयुष्यामध्ये तर असं नाही, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जर तू आनंद शोधायला लागलास तर कुठेच तुला त्या गोष्टींचा त्रास होणार नाही. काही गोष्टी न
कळत सोडून द्यायच्या, काही गोष्टी न कळत सोडून द्यायच्या, तर काही गोष्टी मनापासून करायच्या. पण नक्कीच त्यासाठी आपलं आजचा दिवस आणि आजचं आनंद ते घालवायचं नाही, ते घालवायचं नाही. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडली असती तर जीवनात कोणतेही दुःख राहिले नसते. जीवनात दुःखच जर उरलं नसतं तर खरं सुख कोणाला कधी कळलं नसतं. तर जीवनात दुःखच जर उरलं नसतं तर खरं सुख कोणाला कधीच कळलं नसतं. अगदी स्पष्टपणे सोप्या शब्दात सांगायला गेलो तर जर आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखीच झाली असती तर आपल्याला कधीही दुःख अनुभवायला लागलं नसतं. पण मग आनंदाची किंमत कळली नसती. दुःखामुळे माणूस थांबतो, विचार करतो, मजबूत होतो आणि जेव्हा दुःखानंतर सुख येतं तेव्हा त्याची खरी मजा कळते, तेव्हा त्याची खरी किंमत कळते. म्हणजेच दुःख आणि सुख हे एकमेकांशी अपूर्ण आहेत, एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. आयुष्यात दुःख असणं आवश्यक नाही, कारण दुःखामुळेच माणसाला सुखाचे खरे मोल समजते. आयुष्यात दुःख असणं आवश्यक नाही, कारण दुःखामुळेच माणसाला खरे सुख आणि खरे दुःख आणि खरे सुख समजते. मनाला लागेल असं एक उदाहरण तुला सांगतो. समजा एखादं मूल नेहमीच जिंकत राहिलं, त्याला कधी हारावं लागलं नसतं तर जिंकण्याचा आनंद त्याला वाटलाच नसता. पण एकदा का ते हसतं, रडतं, प्रयत्न करतं आणि पुन्हा जिंकतं तेव्हा त्या विजयाचा समाधान वेगळाच असतो. तसंच आयुष्यातही आहे. थोडं दुःख नसतं तर सुख शब्द राहिलाच नसता, भावना ही राहिलीच नसती. आज जर प्रत्येक गोष्ट मनासारखी झाली असती तर देवाचं अस्तित्व सुद्धा नसतं, आपल्या परमेश्वराचं अस्तित्व सुद्धा नसतं. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामी समर्थांचे हेच विचार तुला छोट्या छोट्या टप्प्यांमध्ये पूर्णपणे समजावून सांगणार आहे. स्वामी समर्थांचे हेच विचार तुला छोट्या छोट्या टप्प्यांमध्ये समजावून सांगणार आहे. आज थोडासा वेळ स्वामींसाठी काढ, आज थोडासा वेळ स्वामींसाठी काढ. या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवते. या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवते. ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आणि परक कोण. ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आणि परक कोण. अगदी सोप्या शब्दात सांगायला गेलो तर आयुष्यात कधी कधी अचानक अडचणी येतात. आयुष्यात कधी कधी अचानक अडचणी येतात. त्या अडचणी आपल्याला नको असतात, पण त्या मुद्दामच येतात असं वाटतं. या कठीण काळात कोण आपल्यासोबत उभं राहतं आणि कोण दूर जातं हे स्पष्ट दिसतं. सुखात सगळे आपले वाटतात, पण दुःखातच खरे आपले ओळखता येतात. म्हणून नियती अशा अडचणी देऊन माणसाला नक्कीच माणसाची खरी ओळख करून देते. अडचणी माणसाची खरी ओळख करून देते. त्या काळातच खरे आपले आणि परके यातील फरक आपल्याला समजतो. नक्कीच समजा एखाद्या माणसाची नोकरी अचानक जाते. सुखात रोज फोन करणारे काही मित्र हळूहळू गायब होतात, पण एक दोन माणसं शांतपणे त्याच्या पाठीशी उभी राहतात, धीर देतात, मदत करतात, विश्वास देतात. तेव्हा त्याला कळतं की नियतीने दिलेली अडचण ही शिक्षा नव्हती, तर खरी माणसं ओळखण्याची संधी होती. आणि एखादी गोष्ट घडते ते आपल्या हितासाठी, एखादी गोष्ट घडते तर ते खरं तर आपल्याला काही ना काहीतरी समजावून देण्यासाठी. नक्कीच आज ज्या गोष्टी घडत आहेत त्या गोष्टी तुला काही ना काहीतरी समजावून देण्यासाठी, त्या गोष्टीतून खरी शिकवण देण्यासाठी. स्वामी समर्थांचे विचार तुला आणखीन बरंच काही सांगणार आहे. तू फक्त एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ, तू फक्त एकदा मन लावून ऐकून बघ. आणि नक्कीच वेळेवेळेचं खेळ आहे. वेळेवरती वेळेची किंमत केली तर कधी आपल्याला ती वेळ बघायला मिळणार नाही ज्या वेळेची आपण इच्छा करतो, ज्या वेळेची आपण अपेक्षा ठेवतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. महत्त्वाचा मुद्दा आणि महत्त्वाचा टप्पा तर तुला सांगितला, पण त्या महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये एक सर्वात कडू सत्य हेच लपलेलं आहे की माणूस हा कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये व्यस्त झालेला आहे. माणूस हा कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये व्यस्त झालेला आहे आणि माणुसकीसारखा धर्म हा हळूहळू नष्ट होत चाललेला आहे. माणुसकीसारखा धर्म हा हळूहळू नष्ट होत चाललेला आहे. या योगालाच म्हणतात ना, कलियुग चालू झालेला आहे, कलियुग चालू झालेला आहे. तर नक्की स्वतःच्या कर्मांवरती विश्वास ठेवा, स्वामींवरती विश्वास ठेवा. येणारा दिवस आणि येणारी वेळ ही तुमचीच असेल. फक्त एक गोष्ट सातत्याने लक्षात ठेव, फक्त एक गोष्ट सातत्याने लक्षात ठेव. या जीवनामध्ये नक्कीच डोळे बंद केले म्हणून संकट जात नाहीत.
डोळे बंद केले म्हणून संकट जात नाहीत. समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने त्या संपत नाहीत. आपण त्यांना टाळतो पण त्या आपल्या समोरच उभ्या राहतात. संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत. अनेकदा अडचणी आपल्याला जाग करतात, आपली चूक दाखवतात आणि बदलण्याची प्रेरणा देतात. राग आल्यावरती थोडं थांबलं, क्षणिक रागामुळे थोडं नुकसान होऊ शकतं. जर आपण थोडं संयम ठेवला, विचार केला तर अनेक वाद टळू शकतात. चूक झाल्यावर थोडं नमलं, अहंकार सोडून चूक मान्य केली, माफी मागितली तर नातेसंबंध टिकतात आणि मनही शांत राहते. भूतकाळ बदलता येत नाही पण वर्तमानातील मेहनत आपले भविष्य बदलता येतं. वर्तमानातल्या मेहनतीने आपले भविष्य बदलता येतं. काल गेलेला असतो त्याबद्दल पश्चाताप करून उपयोग नाही. पण आजचा प्रयत्न उद्याचा मार्ग उजळू शकतो. जीवनात संकटे ही खूप आहेत. त्यांना टाळून, दुर्लक्ष करून किंवा भीतीपोटी डोळे बंद करून आपण काहीही साध्य करू शकत नाही. उलट संकटेच आपल्याला धडे देतात आणि पश्चाताप बनवतात आणि आपल्याला पश्चाताप करायला लावतात आणि योग्य दिशेने चालायला शिकवतात. ते म्हणजे आपल्याला संकटे, जर त्या संकटांना योग्य वेळेवरती आपण समजून घेतले. राग, अहंकार, हट्ट हे अनेक समस्या निर्माण करतात. पण संयमता, नम्रता आणि नक्कीच आत्मपरीक्षण हे त्याचे उपाय आहेत. भूतकाळातील चुका आपल्याला शिकवण देण्यासाठी असतात, शिकवण्यासाठी असतात आणि शिक्षा देण्यासाठी नसतात. त्या बदलता येत नाहीत. पण त्यातून शिकून वर्तमानात योग्य कृती केल्यास उज्ज्वल भविष्य घडवता येते. म्हणूनच आयुष्यात धैर्याने संकटांना सामोरे जाणे, रागावर नियंत्रण ठेवणे आणि चूक मान्य करून सुधारणा करणे, यातच खरे आयुष्य लपलेले आहे. यातच खरे यश आणि समाधान दडलेले आहे. आणि याच गोष्टीच्या मुद्द्यावरून आपले एक स्वतः स्वामीच्या भक्ताचा अनुभव तुला सांगतो. राहुल नावाचा एक स्वामी भक्त होता, जो बऱ्याच वेळापासून स्वामींची भक्ती करत होता. लहानपणापासून स्वामींची भक्ती करत होता, पण तो आता तरुण वयात आला होता. तो हुशार होता पण खूप चिडखोर आणि हट्टी होता. कॉलेजमध्ये एकदा त्याच्या मित्राने त्याला एका प्रोजेक्टबद्दल सूचना दिली. राहुलला ते आवडलं नाही. रागाच्या भरात त्याने मित्राशी वाद घातला आणि मैत्री तुटली. काही दिवसांनी प्रोजेक्ट सादर करण्याची वेळ आली. राहुलने मित्राची सूचना नाकारली होती, त्यामुळे त्याला त्या प्रोजेक्टमध्ये मोठी चूक राहिली. शिक्षकाने त्याला कमी गुण दिले. त्या दिवशी त्याला जाणवलं रागात घेतलेला निर्णय चुकीचा ठरला. तो खूप खिन्न झाला. यावेळेस त्याने डोळे बंद करून परिस्थिती टाळली. त्याने मित्राकडे जाऊन नम्रपणे माफी मागितली. मित्राने मोठ्या मनाने त्याला माफ केलं. पुढील वेळी दोघांनी मिळून काम केलं आणि उत्कृष्ट यश मिळवले. राहुलला एक गोष्ट समजली, संकट टाळून नाहीशी होत नाहीत. त्यांना सामोरे गेल्यावरच मार्ग सापडतो. रागावर नियंत्रण ठेवलं आणि चूक मान्य केली तर नातीही टिकतात आणि यशही मिळतं. भूतकाळातील चुकीने त्याला धडा दिला, पण आजच्या मेहनतीने त्याने आपले भविष्य उजळवले. म्हणून सातत्याने एक गोष्ट सांगत राहतो, संकटांना सामोरे जा, रागांवर संयम ठेवा, चूक मान्य करा आणि आज मेहनत करा, भविष्य आपोआप उजळेल. या जीवनामध्ये काही गोष्टी तुला शिकवतात तर काही गोष्टी तुला ठरवतात, काही गोष्टी घडवतात तर काही गोष्टी बिघडवतात. तुझ्या हातात आहे तुला काय करायचं आहे, हे तुझ्या हातात आहे. आज स्वतः स्वामींचे विचार कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक घडवून आणतील. रोज स्वामींचे विचार ऐकतोस, रोज स्वामींचे संदेश ऐकतोस, पण आजचे हे स्वामींचे विचार जवळपास तुझ्या आयुष्यातील दुःखांना, संकटांना तरी दूर करतील, तुझ्या मनातील शंकांना तरी दूर करतील. म्हणून एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ.